साधा फ्लॉवर विसरा. आज बनवूया एकदम मसालेदार फुलकोबी मसाला जो सगळ्यांना आवडेल. कढईतले तेल गरम झाले की अर्धा चमचा जिरं घालायचं. जिरं तडतडलं की 2 बारीक कापलेले कांदे, थोडंसं मीठ घालून कांदा मध्यम आचेवर चांगला भाजून घ्यायचा. कांदा भाजेपर्यंत दुसरीकडे अर्धा किलो फ्लावर मीडियम कट करून घेतलेला आहे. स्वच्छ धुवून पाणी थोडं सुकलं की मीठ घालून कोरडाच हलका भाजून घ्यायचा. फ्लावर भाजताना कांदाही अधूनमधून हलवत राहा. हे केल्यामुळे फुलकोबी जेव्हा मसाल्यासोबत शिजतो तेव्हा तो एकदम जास्त मऊ होऊन तुटत नाही. बस इतकाच, म्हणजे अर्धा कच्चा भाजून घ्यायचा. कांदाही आता चांगला भाजला गेला आहे. टोमॅटोची पेस्ट घालायची. मी इथे मिक्सरला 2 टोमॅटो पाणी न घालता बारीक वाटून घेतले आहेत. 7 ते 8 पाकळ्या बारीक केलेला लसूण घालायचा. अर्धा चमचा किसलेलं अद्रक. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. टोमॅटो प्युरी लवकर शिजण्यासाठी 3 ते 4 मिनिटे झाकून ठेवायचं. चांगलं शिजलं आहे. मसाले घालूयात. हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला आणि धनापूड घालायची. मसाले न करपता चांगले भाजले जावे म्हणून वरून थोडं गरम पाणी घालायचं. सगळं मिक्स करून घ्यायचं. मसाले चांगले भाजले गेले आहेत. तेलही वेगळं व्हायला सुरुवात झाली आहे. आता फ्लावर ॲड करायचा. तुम्हाला ग्रेव्ही जशी पाहिजे त्यानुसार पाणी कमी जास्त घाला. मी इथे जेमतेमच पाणी घालते. तीन ते 4 मिनिटे झाकण ठेवून चांगलं शिजवून घ्यायचं. तुम्ही माझ्या रेसिपी एन्जॉय करत असाल, आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा. किती छान रंग आलाय बघा. वरून ताजी कापून घेतलेली कोथिंबीर घालायची. मसालेदार फुलकोबी तयार आहे. तुम्ही मसालेदार फ्लावर सोबत काय खाणार कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या घरच्यांसोबत, स्वतःचीही.